आज क्रिकेट बरोबर बैलगाडा शर्यतींना पसंती दर्शवली. अनेकांनी बैल देखील खरेदी केले. त्यामध्ये आमचे मारामारी किंग सनील फडके यांचा मेजर आणि बिंगो बीके पाटील आणि सनील फडके यांचा प्रतीक फडके यांचा असलेला बैल देखील तुम्हाला उद्या विगरच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला टाइम आलेत. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्गवरती, संदीप पाटील शिवकर संघाचे संगणक उपस्थित झालेत. त्यानंतर प्रसाद पाटील हरिग्राम हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. पहिले षटक फेकणारी सज्ज असेल प्रसन्न पाटील. वेगवान पहिला चेंडू, वेगवान प्रहार, चेंडू जाईल सीमा पार. अनिकेत मात्रे बायकर मॅन या टीमचा आपण पाहताय. अगदी चेंडू वेगाने आला, त्याच वेगाने चेंडूला फेकून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एका टप्प्याने चेंडू जातो सीमा पार आणि 4 धावांना वैयक्तिक अकाउंट देखील ओपन झालं. वेगाबरोबर अचूक नजर राहिली अनिकेतची. हा देखील व्यावसायिक खेळाडू या टीमचा आपण पाहताय. प्रसन्नवरती चढवलेलं आक्रमण तुम्ही पाहिलं. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला, मिड विकेटला चेंडू वेगाने येतो. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या प्रयत्न नकार दिला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत मैदानामध्ये तुम्ही पाहताय आणि या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली आहे i11 कोण टीमची. हा सामना देखील अलंकार धरणेकर अकोलेवरून पाहत आहेत. या गावचे जावई तुम्हाला पाहायला मिळतील आणि एकंदरीत जर आपण पाहिला काय दमदार सुरुवात राहिली आहे कोण संघाची. हलक्या हाताने दिशा दिली, फक्त सॉफ्ट हँडेड खेळला गेलाय. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. 6 धावा फलकती लागल्या गेल्यात. हे षटक फेकत असताना गोलंदाज प्रसन्न पाटील पहिल्या चेंडूवर त्याला चौकार, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर कमबॅक पाहतोय प्रसन्न पाटीलचा. आणि षटक फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वेगवान चेंडू, वेगवान फेकी, अगदी दिमागदार फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. P1चं षटक फेकत असताना 4 षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळते आणि या षटकानंतर मात्र आपण जर पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत पाहायला मिळतील. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी याकडे लक्ष असू द्या. अगदी 12:41 मिनिटाचा अवधी या ठिकाणी समाप्त झालाय आणि षटक फेकत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिड विकेटला चेंडू खेळला गेला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंच करा पण तेवढंच चांगलं चेंडू पकडून फेकेल तो बंद. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 ही आकड्यावरती. पहिल्या षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूमध्ये 8 धावा, ज्यामध्ये पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल धाव जावण्यामध्ये यश आलंय. मागच्या सामन्यात देखील दमदार फलंदाजी राहिली होती i11 कोण टीमची, पण यावेळेस मात्र सुंदर कमबॅक राहिलाय प्रसन्न पाटीलचा. चौकारानंतर आलेल्या 4 सिंगल आपण पाहताय. वेगवान फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय किशोर सिनारे आणि तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचताय. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या 10. तपस्या फार्म हाऊसचे ओनर परेश उलवेकर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. व्यासपीठावर याचं आपण आगमन पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय अमर पाटील. बालूभाई चौधरी यांचं व्यासपीठावरती आपण आगमन पाहताय. पप्पू सिनारे त्यांच्या समवेत गोलंदाज अमर पाटील दुसरं षटक फेकेल. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. वेगवान चेंडू, वेगवान फटका, डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय
आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट, चांगलं बॅटल मैदानामध्ये तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर आपण जर पाहिल्या त्यानंतर 6 धावा खर्च केल्या गेल्या, 4 सिंगल 1 डबल ही धावसंख्या आपण पाहिली. आणि अमर पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. अनिकेत आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये अगदी सुंदर खेळ या जोडीचा राहिलाय. आणि त्यानंतर अमर पाटीलचे षटक. स्लोवर चेंडू थोडीशी लेंथ पाठीमागे खेचली, चेंडूला उंची जास्त दिली, खांद्याचा वापर करतोय गोलंदाज अमर पाटील. हा चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये प्रभावीपणे कामगिरी करत असताना अमर पाटीलला तुम्ही पाहिलात, पण ते षटक हाताळत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये महत्त्वपूर्ण षटक फेकत असताना अमर पाटील चांगलं गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्लोवर चेंडू खोदून काढला, डीप लॉंग ऑनला चेंडू जातोय. शतरक्षक तैनात या प्रसन्न पाटील. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. जे पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या गेल्या 10 आणि त्यानंतर या षटकामध्ये अमर पाटीलला चेंडू फेकले गेले 3 आणि ज्यामध्ये धावा खर्च केल्या गेल्या फक्त न फक्त 2. सुंदर गोलंदाजी, खूप चांगला क्रिकेट या ठिकाणी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. अमर पाटीलचे षटक उंचावर मारण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय, फेकी देखील अचूक, परंतु सुरेख रनिंग विकेट मैदानामध्ये आपण पाहिली आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ते षटक हाताळत असताना अमर पाटीलनं या षटकामध्ये धावा अद्याप खर्च केल्या गेल्या 4 चेंडूची फेकी आपण पाहिली. आणि महत्त्वपूर्ण लढती तुम्ही मैदानामध्ये पाहता. जोरदार अपील पाहायला मिळतोय. अपील जोरदार आपण पाहता या ठिकाणी, परंतु पंच या ठिकाणी विचारविनिमय करतील. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं की हा चेंडू डॉट फेकला गेलाय. डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळाली. दुसरं षटक मार्गस्थ असताना अमर पाटीलचे षटक. अंतिमचा चेंडू बाकी असेल. 5 चेंडूमध्ये 4 धावा आपल्या टीमसाठी खर्च केल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून रोखण्यामध्ये यश आलं अमर पाटीलला. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. डीप लॉंग ऑनला पुन्हा एकदा चेंडू जातो. प्रसन्न वेगाने चेंडूवरती आलाय आणि पंचांचा इशारा होतोय की 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये धावा लागल्या गेल्यात. 7.50 सरासरीने 15 धावा. सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून आपण पाहिलं. अनेक प्रेक्षक वर्गांना गरमी आणणारे गाणं. 2 षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती पाहिल्या आणि हे गाणे लागल्यानंतर मिथुन सिन्हाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अथक परिश्रम या स्पर्धेसाठी आपण पाहिल्यात. सार्थक पाटील गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 15 धावा. चला स्पीडअप करायचं अमर पाटील. अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही विनंती. 12:47 अवधी आपण पाहत आहे. त्यामुळे प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी याकडे लक्ष असू द्या. आणि हे षटक फेकत असताना सार्थक पाटीलनं मागच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती 2 विकेट त्या सामन्यामध्ये आपण पाहिले होते. एक वेगवान गोलंदाज, तिथे मात्र एक बिमर नो चेंडू देखील फ्रंट फुटचा फेकला होता. 4 धावा खर्च केल्या होत्या. वेगवान चेंडू हवेमध्ये गेला. शतरक्षक येतोय चेंडू खाली. फलंदाज होईल बाद. पहिला मोहरा गारद होईल i11 कोण टीमचा.
तर अगदी काही वेळामध्येच आपण मुंबईला पोहोचू. म्हणजे सकाळी जर नाश्ता केला घरी तर दुपारी जेवायला मुंबईला जाऊ, असं सध्याचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. हे फास्ट युग आपण पाहताय. फलंदाज बाद झाला या अक्षय म्हात्रे, नौका खेळाडू मैदानामध्ये आहे आकाश म्हात्रे. एफ नाव या संघासाठी नेहमीच फलदायी राहिले. सार्थक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. चांगलं षटक फेकत असताना पण गोलंदाज आपण पाहिलं तर कशा प्रकारे रणनीती असणार आहे. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं सार्थक पाटीलला. वेगवान चेंडू, बॅटची कडा, काही यष्टीरक्षण आपण पाहिलं. प्रवीण सिनारे त्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाला. अनेक वर्षे क्रिकेटची खेळत असताना खेळाडूला आपण पाहिलाय आणि त्यानंतर सुंदर यष्टीरक्षण राहिले. चेंडू डॉट फेकला जातोय सार्थक पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू फेकण्याच्या उंबरट्यावरती स्ट्राईकवरती फलंदाज अक्षय आकाश म्हात्रे. चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल पण धावा धावफलकात लागल्यात. वेगवान चेंडू, अगदी समोरून चेंडूला टेकअप केलं, उचली दिली, चेंडूला खांद्याचा वापर केला. वेगवान चेंडूची फेकी करतोय सार्थक पाटील गोलंदाज. आणि पहिल्या ज्या दोन षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा, पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5 आणि या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये एकही धाव मिळाली नाहीये I11 कोण टीमला. थोडस जर आपण पाहिलं खराब क्रिकेट. अनिकेत सरका फलंदाज नॉन स्ट्राईक इनवरती उभा असेल, उंचावर मारण्याचा प्रयत्न असते, प्लॅन्डिंग पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17चा खतरा नेहमीच मानला जातोय. सत्यवान काकडे सर चांगली पंचांची भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. आणि ND विभागामध्ये ज्या वेळी स्पर्धा असते त्या वेळेला हे पंच मात्र आवर्जून आपल्याला पाहायला मिळतंय. व्हायब्रेशन पंच सँडी पालकर सर असतील, सुनील तांडेल सर असतील आणि सत्यवान काकडे सर असतील. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकेल सार्थक पाटील. या षटकामधील अप्रतिम षटक. खोदून काढल्या चेंडूला शतरक्षक येतोय किशोर सिनारे. त्या ठिकाणी शतरक्षक येतोय डीप लॉंगअपचा हर्षल भगत. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. हे षटक फेकत असताना शेवटचं चेंडूचा खेळ बाकी असेल. या षटकामधील 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्यात. एक चांगली गोलंदाजी सार्थकची राहिली. वेगवान चेंडू खोदून काढला मिड विकेटला. चेंडू वेगाने जातोय, क्षेत्ररक्षण तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, फेकी देखील चूक, फलंदाज बाद. मिलन सिनारे. चला स्पीडअप करा अमर पाटील. हे षटक फेकण्यासाठी अगदी बरोबर 4 मिनिटाचा अवधी घेतलाय आपण. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. अगदी लवकर स्पर्धा आम्हाला संपवायचे, कारण जर हा इंधन खर्चदायी असणार आहे. डिझेलवरती चालणारी या जनरेटर आणि त्यामध्ये ही प्रकाश ज्योतातील स्पर्धा, त्यामुळे सहकार्याची अपेक्षा असेल दुंद्रे टीम करून. मिलन सिनारे गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकामध्ये धावा आल्या गेल्यात 19 धावा. 6.33 या सरासरी धावा जमवल्या गेल्यात. आणि येणाऱ्या षटकामध्ये किती धावा येतील, स्लॉगवरच्या षटकामध्ये
जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अक्षय हा खेळाडू बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, प्रसन्न पाटील एसटी रक्षक फलंदाज बाद. साहिल मात्रे नौका खेळाडू मैदानामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली 19 धावा धावफलकावरती. सत्यवान काकडे सर, शुगर जर असेल तर चहा पिऊ नका. गोलंदाज मार्कवरती मिलन अगदी आल्या आल्या प्रहार करतोय. चेंडू जाईल सीमा पार. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. डॉनची भूमिका साकार करतोय फलंदाज साहिल मात्रे. पहिल्या चेंडूवरती दमदार हिट केलाय. 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? किमान 10 ते 15 धावा जमवण्याचा प्रयत्न करेल. 40 पर्यंत गाठण्याचा प्रयत्न असेल या टीमचा आणि पुढील लढत तुमच्या समोर असेल. मी विनंती करतोय या ठिकाणी सहारा शिवकर संघाचा संघनायक आणि वागेश्वर हरिग्राम टीमचा संघनायक या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. रोहित घरत या संघाचा संघनायक तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे संदीप पाटील शिवकर संघाचे संघनायक देखील उपस्थित झालेत. अगदी मालिका वेळेची 2 व्हीलर बाईक माजी रायगड जिल्हा परिषद विलासदादा नारायण फडके साई स्टार क्रिकेट संघ आयोजित स्पर्धेमध्ये पटकावणारा प्रणय म्हात्रेला देखील तुम्ही पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहणार आहात. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांचा आणि 4+1 5 धावा. नशिबाचा चौकार आलाय. ज्या धावा हव्या होत्या त्या धावा जमवताना दिसतो या ठिकाणी I11 कोण संघ. काय फलंदाजी राहिली. इथून मात्र खेळाडू तंबे नॉन स्ट्राईकचा फलंदाज. पंच निर्णय देतील. तुम्ही जर आवाज दिला तर इथून मात्र पुन्हा जो काही निर्णय असेल तो तुमच्या अगेन्स्ट जाईल. याकडे लक्ष असू द्या. तुम्ही फक्त क्रिकेट खेळायचं काम करायचे. हे पंच आहेत, कोणा एका गावातील पंच नाही. ते आम्ही क्वालिफाय पंचांना इथे आमंत्रित दिलंय या स्पर्धेसाठी. याकडे लक्ष असू द्या आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टींचे तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही खूप मोठे खेळाडू आहात. अनेक वर्ष I11 कोण गावासाठी क्रिकेट खेळता आणि अनिकेत सारख्या खेळाडूकडून अशी अपेक्षा नाहीये. त्यामुळे यापुढे अशी चुकी करू नका विनंती. नक्कीच अनिकेतने देखील ते मान्य केले. त्याचं देखील मोठं मन वैभव आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक खेळाडू जर आपण पाहिला आपल्या जागेवरती ठीक असतोय, परंतु पंच हे त्यांच्या जागेवरती अगदी अचूक असतात. सुरेख फटका घेतलेला निर्णय संघनायकाच्या अंगलास आलाय की काय. आणि हा चेंडू मध्ये 6 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. वैभव की मागच्या सामन्यात साहिल जलीने काय गोलंदाजी केली होती, तो मिलन सिनारीला का चेंडू दिला हा मला देखील प्रश्न पडला होता. साहिलने 2च धावा खर्च केल्या होत्या. आता व्यासपीठावरती तीच चर्चा चालू आहे.
पण तू कधी कधी काय होतं सत्यवान काकडे सर माहित आहे का, जुन्यांना जागा दिली नाही ना की मग चर्चा होते, हे प्रत्येक गावामध्ये. पण तो मिलन सिन्हारी देखील चांगला गोलंदाज आहे. आज थोडासा मागरा ठरलाय, पण त्या 3 षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या, फक्त धावा होत्या 19 आणि आता सद्यस्थितीला धावा पाहतोय 36, म्हणजे तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्यात. एक महागडी गोलंदाजी. मिलन सिनारे कमबॅक करावं लागेल. हे सामना खूप महत्वाचा आहे, पण तू काय फलंदाजी करतोय साहिल मात्रे. 3 चेंडूमध्ये 14 धावा, 2 षटकार, एक चौकार ज्या बॅट मधून आपण पाहिल्यात. दमदार फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. मिलन सिनारीचा हा चेंडू वेगाने फेकला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉट फाईन थर्ड मॅनला तैनात. पंचांचा इशारा होतोय की बॅटकट. बॅटच्या साह्याने एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती. 18 धावा अद्याप खर्च केल्या गेल्या मिलन सिनारेनं. स्ट्राईक वरती अनिकेत म्हात्रे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ एकंदरीत जर पाहिला, एक नो चेंडू देखील फेकलाय, म्हणजे 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. 30 धावसंख्या जर आपण पाहिली, अक्षय घरत यांच्या वतीनं साहिल मद्रेडी 1000 रुपयाचा पारितोषिक असणारे. खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू जातोय, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेके देखील अचूक, पण तो चेंडू एक टप्प्याने येतोय. तत्पूर्वी संधी होती आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 39 या आकड्यावरती. जी धावसंख्या हवी होती i11 कोण टीमला, त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटलं होतं किमान 30 ते 35 या आकड्यापर्यंत संघ पोहोचेल, पण ज्या 3 चेंडूमध्ये साहिलने धावा जमवल्या 14 आणि त्यानंतर सिंगल, म्हणजे 4 चेंडूमध्ये 15 धावेचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. आणि मिलन सिनारीची महागडं षटक फेकत असताना शेवटचा चेंडू अप्रतिम फेकला गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या फलंदाज वेगाने येतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेके देखील अचूक राहिली आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु ही धाव नसेल. फलंदाज जर पाहिलं 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि 42 धावांची गरज असेल विजयासाठी यावेळी तिरंगा दुंद्रे टीमला. पुढील सत्रासाठी आपण बोलणार आहोत उत्कृष्ट मराठी समालोचक आणि आमचे परम मित्र वैभव उभे हरिग्राम यांच्याकडे. तत्पूर्वी टॉस करूया आपण 2 संघामध्ये. संदीप पाटील सहारा शिवकर संघाचे संघनायक आणि त्यानंतर वागेश्वर हरिग्राम संघाचे संघनायक आलेत राज जाधव. तर नाणेफेक इथे झाले आणि शिवकर संघाने टॉस जिंकले. तर ग्रुप क्रमांकाचे सदस्य अक्षयजी गरत कोण यांच्याकडून साहिलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप चांगली त्यांनी बॅटिंग केलेली आहे पहिल्या सत्रामध्ये.
चला सेकंड राऊंड मधील पहिली लढत सुरू असताना मैदानामध्ये आपण बघतोय दोन दिग्गज संघ मैदानामध्ये आई 11 कोण संघाने त्यांच्या अगेन्स्ट खेळणार तिरंगा 11 दुंद्री. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आई 11 कोण संघाने केले टोटल 41 रन 4 ओव्हरमध्ये. 42 धावांचा आव्हान टार्गेट सेट केले गेले तिरंगा 11 दुंद्रे या संघासंग समोर. अगदी ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानात दाखल झाली आहे. प्रसन्न पाटील आणि किशोर सिनारे हे दोन धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये आलेत. ही 42 आव्हान स्वीकारून आणि गोलंदाजी मार्कवर पहिले षटक नेहमीप्रमाणे आकाश म्हात्रे हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. चला मॅच लगेचच आपण ऑन करूया. बॉल मैदानामध्ये पुरवले जात आहेत. यानंतर देखील एक चांगली लढत जी डे 2 मधील अंतिम लढत राहणार आहे. प्रचंड चांगली स्पर्धा आपण अनुभवली. जर्मन मित्रमंडळ त्यासोबत 40+ मास्टर्स दुंद्राई ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई 2026 हे तिसरं पर्व आणि धडाकेबाजी स्पर्धा. स्पर्धेमध्ये मुख्य आयोजक म्हणून आमचे अष्टगुण संपन्न हे माफ करा एकूण 8 आयोजक देखील मुख्य आयोजक म्हणून राहतात. ज्यामध्ये जबाबदारी असते रोशन करमेलकर, सुदर्शन चौधरी, किरण चौधरी, मिथुन सिनारे, प्रल्हाद सिनारे, ऋषिकेश चौधरी, जयवंत चौधरी आणि जयेश चौधरी. त्यासोबत आमचा संपूर्ण 40+ मास्टर्स धुंद्राई यांचं देखील विशेष कौतुक. सलामीवीर जोडी ओपनिंग ब्लास्टर्स कारण एकमेव पॉवर प्ले सध्या मिळेल आणि हे ओपनिंग ब्लास्टर्स जोडी मैदानामध्ये पुढे सरकली. बॉय देखील खूप चांगली भूमिका त्याने निभावली. बॉल बॉयची स्टाईल बघा, त्याने हेडफोन परिधान केलेत. इंटरनॅशनल बॅग त्याची बघा मिळते. असं वाटतं तो कोणत्या विदेशी दौऱ्यावर चाललाय. मॅच ऑन होते. पहिली षटक घेऊन आलाय आकाश माते. सायकरींकडे लेफ्ट हँडेड बॅटर प्रसन्न पाटील. प्रसन्नला आपण शुभेच्छा देऊया कारण आता तो थेट रात्री रत्नागिरीला निघतोय ओपन टुर्नामेंट घेण्यासाठी. त्यालाही आपण शुभेच्छा देऊया. पहिला बॉल आक्रमण केलं. इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. अनिकेत पोहोचलाय बॉलपर्यंत. एकट पेडा बॉल त्याने फील्ड केलाय. निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात झाली डॉट बॉलनं. खूप सारे संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत परंतु आता ठीक अगदी बघितलं तर रात्रीचे 1:06 चाललेले आहेत. स्पर्धा वेळेवर सुरू झाली त्यामुळे वेळेवर संपेल यात मात्र शंका नाही. दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. प्रसन्नसाठी हा बॉल टेकअप केलाच नाही. जो अनुमान जो राखला होता. DRS मागणी करण्यात आली. फिल्डिंग टीमनं DRS मागितले. चेक केले जाईल लगेचच. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईंट झालेत. जरूर पंचाने बॉल वाईट दर्शवला होता परंतु बघायचं आहे प्रथम दर्शनी ऑन फील्ड अंपायरला वाईट वाटलाय त्यामुळे त्यांनी वाईट दर्शवलं परंतु फिल्डिंग टीमला डाऊट्स या निर्णयावर त्यामुळे त्यांनी चॅलेंज केलाय पंचांच्या निर्णयाला. त्यामुळे DRS तो आहे त्याचा वापर केलाय. तर ऑन फील्ड डिसिजन आम्हाला मान्य करावं लागेल कारण प्लेयर डायरेक्टली मध्ये वाईट लाईनच पंचांना दिसत नाहीये त्यामुळे ऑनफील्ड डिसिजनचा वापर करावा लागलाय. यस अनिकेत, हा रिव्ह्यू तुमचा बाकी राहील नो डाऊट कारण डिसिजन आलेला नाहीये. DRS पेंडिंग राहील. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा रन आली ज्यानं खातं खोळलं गेलंय तिरंगा 11 दुंद्रेचं. चांगलं बॅटल आहे. 2 यंगस्टर संघामध्ये चाललेलं बॅटल. आकाश प्रसन्नच्या अगेन्स्ट एक वेगळा फटका त्याने निवडलाय. असं वाटतंय आता चुकीचा फटका निवडलाय का. व्हॉट अ फिल्डर होते त्या ठिकाणी. साहिल म्हात्रे या मॅच मध्ये वेगळा जलवा साहिलचा बघायला मिळतो. रिकी पॉन्टिंग स्टाईलनं अगदी बघायला मिळालंय. फिल्डिंग डाय लागवत असताना झेल त्यांनी कॅरी केलाय आणि सर्व खेळाडू एकत्र येऊन त्याची विचारपूस करतायत. प्रमुख बॅटर बाद होतोय प्रसन्न पाटील.
फार मोजके खेळाडू असतात जे लाळ लगावतात, कारण लॉंग टर्म क्रिकेट तुम्हाला खेळायचं असतं. मैदानामध्ये ग्रास नसतो, संपूर्ण मैदान रोलिंग केलेलं टणक मैदान असतं, कुठे छोटे छोटे दगड देखील असतात, त्यामुळं लागतं कधी कधी इंजरी याला सामोरे जावं लागतं. परंतु या क्षणाला या झेलपेक्षा मोठं काहीच नाही, इंजरी मोठी नाही आहे हे सांगितलं साहिलनं. जेव्हा बॅटिंगची वेळ आली तेव्हा बॅटिंग ताबडतोब केली. आता फिल्डिंगमध्ये 100% कमिटमेंट, 100 पैकी 100 गुण. परत काहीतरी बक्षीस येते साहिलसाठी. अतुल शेटघरे यांच्याकडून साहिल मात्रेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या फिल्डिंगसाठी. टोटल 2 का देऊ नये, कारण फिल्डिंगचा स्टँडर्ड तेवढा चांगला होता. आकाश खात्यामध्ये एक मोठं यश मिळालंय. नवीन बॅटर आलाय, अमर आलाय. कट केल्या बॉलला त्याने दिशा दिली, डायरेक्ट हिट. 1 रन येते पूर्ण. 12वे खेळाडू शांत राहा. होय, 11 खेळाडू मैदानामध्ये अपील करतात, 12वेची गरज नाहीये. तुम्ही थोडे शांत राहा, कारण मायक्रोफोन आवाज तुमचा कॅप्चर करतोय. डिसिजन दोन्ही पंच आमच्याकडे जरूर पोहोचवतील. लाऊड अपील तिथे जरूर झाली होती. मध्यश्रम हा थ्रो आपण बघितला, मला वाटतं सुरक्षितरित्या पूर्ण केलेला आहे. रन चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला इथे बघायला मिळाली या 2 खेळाडूंमधून. परंतु एफर्ट चांगले आहेत. मागील मॅचमध्ये देखील फिल्डिंगमध्ये दबाव वाढवला होता. कोण संघानं या स्पर्धेमध्ये कोण संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे असाच मी उल्लेख करेन. परंतु शूरवीर ही वेब सिरीज तुम्ही बघितली ना, त्यामध्ये एक स्लोगन आहे, वाईल्ड कार्ड ही हमेशा ट्रम्प कार्ड बनते. का बनेल? ओ क्लीन बॉल, यशच्या उद्ध्वस्त केल्यात मुख्य बॅटर किशोर सिनारेला शांत केलं. पहिला बॉल तो फेस करत होता आणि परतावा लागेल वैयक्तिक गोल्डन डक. अशी थोडी नाजूक सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. तिरंगा 11 दोनरे. मागील मॅचमध्ये लक फॅक्टर खूप साथ होता, खूप सोबत होता या संघाच्या, कारण आम्ही बघितलं 3 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा होत्या जेव्हा तो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होता. त्यानंतर नशीब उजळलं, नशिबाने साथ दिली. अगदी बघितलं आपण नंतरच्या 2 षटकामध्ये 40 रन आल्या आणि हा काय बॉल डिलिव्हर्ड केला गोलंदाज आकाश मात्रेनं. अक्षय घरत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. आकाश मात्रेसाठी 500. गंगा आली तर हात काय धुवायचे, आंघोळच करून घ्यायची असं खेळाडूंना आता ठरवलंय. त्यामुळे एटीएम ओपन चालले त्यांच्या या सपोर्ट सिस्टमचं, त्यांचंही स्वागत आपण करूया. आकाश काय बॉल डिलिव्हर केलाय, तेज सराव वेगवान बॉल दाखल झालाय विकेट कीपर कडे. आणखीन एक डॉट बॉल. नवीन बॅटर साहिल झले आला आणि त्यासोबत अमर पाटीलला कॅप्टनला डाव सावरायचा. परंतु पहिलं षटक आकाशनं जलवास केला मैदानामध्ये गोलंदाजीतून. का अफलातून हे षटक पहिलं. जरूर एक एक्स्ट्रा बॉल डिलिव्हर केला होता, तरीही फक्त आणि फक्त 2 रन आलेले आहेत. पटन 1च रन केले, एक एक्स्ट्रा, अशा 2 धावा या ओव्हरमध्ये आलेत. शेवटचा बॉल होता, मिनी हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं. आकाशची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार आले आकाशसाठी. होऊन जाऊ द्या, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाजी. या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केल्या 2, बॅटर आउट केले 2. त्यामुळे पहिलं षटक i11 कोणच्या दृष्टिकोनातून अगदी फार किफायतशीर ठरेल, फार इम्पॉर्टंट ठरेल. चला शॉर्टेस्ट टीम मीटिंग आपण एंड करूया. फुटिंग लगेचच सेट करून घ्या आपण. टीम कोण चांगली लढत यानंतर तुम्हाला जरूर बघायला मिळेल. एक बेस्ट बॅटल तुम्हाला बघायला मिळणार आहे. इरा 11 इरा प्रणय 11 सहारा चोकर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जय वागेश्वर हरिकिराम, जो दुसऱ्या डे नाईटच्या या ग्रामस्थ मंडळ चषक दोंदराई मधील डे नाईट 2 मधील अंतिम लढत ठरणार आहे यानंतरची. त्यामुळे हा
सामना बघण्यासाठी विसरू नका. बरेच प्रेक्षक परतीच्या प्रवासाला निघालेत कारण उद्या वर्किंग डे याची भान सगळ्यांकडे. होय, क्रिकेट खेळ फार महत्त्वाचा असतो. या खेळानं आपल्याला एकत्रित आणलंय. या खेळाडूंना एक वेगळी वाव दिली, एक वेगळी दिशा दिली, खेळाडू म्हणून सन्मान दिला. ऑर्गनायझर कमिटीला देखील. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अक्षय म्हात्रे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन आलेत. 40 रन करायचे 18 बॉलमध्ये. गॅप शोधण्यामध्ये यश मिळाले परंतु पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघाले. 2 रन पूर्ण होत आहेत. होय, साहिल जलेला आणि अमर पाटीलला या मॅचमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहेत, जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत. मिसकम्युनिकेशन टाळायचं हे अमरनं त्याच्या इशाऱ्यामध्ये नॉस्टिक एंडवरील खेळाडूला समजलं. क्रिकेट खेळाच असं आहे, अगदी जेव्हा तुम्ही रन चोरता तेव्हा इशाऱ्यामध्येच तुम्हाला एकमेकांना कळवायचं असतं. होय, दुसरी रन बनेल की नाही, घेऊ शकतात की नाही, यस ऑर नोचं क्रिकेट असतं. अमरसाठी बॉल चांगला टेकअप केला बॉलला. विकेट किपरकडे दाखवली होती. यष्टीनं देखील आज बरेच रंग दाखवलेत. काल आम्हाला कोणताच संशय नव्हता स्क्रीज बाबत, परंतु मला वाटतं आज सकाळी पहाटेला 6:30 वाजता संपूर्ण यष्टी जी संपूर्ण आपण म्हणतो ना की पूर्णतः शेणानं सारवली गेली आणि त्यानंतर यष्टीनं आज रंग बदललेत. कधी बॉल टेकअप होतो, कधी डीप राहतो, पुन्हा एकदा टेकअप केलाय. असं चित्र तुम्हाला दिवसा स्पर्धेमध्ये बघायला मिळतं. डे स्पर्धा जेव्हा असते, सुरुवातीच्या जर स्पर्धा 9 वाजता सुरू झाली तर पहिल्या 2 मॅचेस बॉल डीप राहतात, परंतु यशची जशी गरम होते त्यानंतर चेंडू टेकअप व्हायला सुरुवात होते. परंतु आज इथे अगदी वेगळंच बघायला मिळालं आहे. जशी रात्र पुढे चाले तशी एसटी मध्ये एक चांगला बाउन्स निर्माण झालाय. मागे दोन्ही बॉल टेकअप कडून गेले विकेट किपरकडे. चांगली गोलंदाजी सुरू असताना 15 बॉलमध्ये 38 पाहिजेत. एज लागले, पाठीमागे चाललाय. शॉर्ट टर्नमध्ये चांगली फिल्डिंग, सिंगल गेली हरकत नाहीये हे सांगितलं विकेट किपरनं लगेच. स्कोरबोर्डवर रन बघायला मिळतात फक्त 5 धावा. गतिशील राहावं लागेल. दुंदरे संघ इतक्या लवकर मॅच सोडण्यापैकी नाही आहेत, हे देखील तुम्ही आम्ही जाणतो. चांगलं बॅटल जरूर रंगेल या मॅच मध्ये. सामना होय रंगेल, रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. बेस्ट फाईट या मॅच मध्ये होईल कारण प्रश्न या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्याचा सर्कलच्या रिंगणामध्ये उडाला. झेल अनिकेतनं सेफ हँडली हा बॉल कलेक्ट केलाय. अजून एक बॅटर साई जले बॅक टू द डगआउट. डीजे अच्युत हे गाणं फार महत्वाची लढत आहे. विकेट जरूर गमावते परंतु आता सावरण्याची वेळ आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय प्रवीण सिनारे. बाकी मॅच मध्ये प्रवीणला येता क्षणी ऊर्जा स्रोत तो बनला होता, एनर्जी बूस्टर बनला होता टीम दुंदरीचं. आणि आता पुन्हा एकदा तेच त्याला करायचंय कारण क्रिकेट खेळ पुन्हा पुन्हा तुमच्यावर जबाबदाऱ्या देत जातो. प्रवीण साठी फुल टॉस आक्रमण करे परंतु फिल्डर डाऊन द बॉल. अजून एक मोठी विकेट फलंदाज बाद. प्रवीण सिनारे वैयक्तिक शून्यवर तोही परतोय. 4 खेळाडू वैयक्तिक शून्यवर गेलेत. प्रसन्न पाटील, किशोर सिनारे, साहिल जले आणि आता प्रवीण सिनारे. भोपलाय न फोडता गोल्डन डकचे ते शिकार बनलेत. स्कोरबोर्डवर रन आहेत फक्त आणि फक्त 5 धावा आहेत. ओनली 5 ऑन अ बोर्ड. वेगवान षटक गोलंदाज अक्षयचं तुम्हाला बघायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय आता अनिकेत मात्रे.
काहीशी चांगली बॅटिंग या मॅच मध्ये त्यांनी केली. बायकर मॅन तो खेळाडू आहे. 14 धावांची इनिंग साकारली होती बॅटिंग करत असताना अनिकेतनं. निर्णायक षटक बारा बॉल आणि 37 धावांची गरज. सामना थोडा अवघड आहे परंतु अशक्य नाही. इम्पॉसिबल नथिंग इन द क्रिकेट. या खेळामध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही. बॉल तयार अनिकेत. पहिला बॉल टॅप केलाय. बॅटिंगसाठी मैदानामध्ये अमर अजूनही तैनात आहेत परंतु अमरनं आतापर्यंत 21 स्कोरिंग शॉट खेळलेला नाहीये. जवळपास 6 बॉल त्यांनी फेस केलेत ज्यामध्ये 5 धावांचं योगदान दिलंय. हा अमर नाहीये कारण अमर सातत्यानं मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो परंतु अनिकेतनं आणि त्यासोबत संपूर्ण टीमनं स्पेशली आकाश असेल अक्षय असेल गोलंदाजी फारच चांगली त्यांनी गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर आले सिंगल. 36 अजूनही पाहिजेत. 11 बॉल मध्ये आणि आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल आणि आता 36. वाईट कार्ड एंट्री मिळाली. होय क्रिकेट खेळामध्ये संधी मिळतो तो नशीबवान असतो आणि मिळालेल्या संधीचं सोनच करायचं असतं आणि ते सोनं कळत असताना सध्या I11 कोण परंतु क्रिकेटचा खेळ कधी काय पालट होऊ शकतो या खेळामध्ये. वॉट अ डिलिव्हरी. काय बॉल डिलिव्हरी केलाय अगदी फुलर लेंथवर. बुंद्यात गोलंदाजी सुरू असताना अनिकेत कडून आणखीन एक हा चांगला बॉल तुम्हाला बघायला मिळते. आस लावून बसला आता दोन्ही संघाचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग. त्यामुळे आता ही संपूर्ण मंडळी आता हळूहळू निघाली आहे परतीच्या प्रवासाला. परंतु क्रिकेटचा खेळ ट्राय करत असता बॉलला मिड ऑन मध्ये बॉल चालला. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल बनते. सिंगलला संतुष्ट व्हावा लागेल. क्रिकेट खेळामध्ये अशा अनेक इनिंग आम्ही बघितलेत. खेळाडू परतीच्या प्रवासाला निघालेत अर्ध्या रस्त्याला निघालेत आणि ते पुन्हा एकदा मॅच बघून रिटर्नही आलेत. अशा अनेक सामने आम्ही अगदी जवळून बघितले. त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये काय घडेल याचा मेल नाही. अनिकेत 35ची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. अजिबात संधीच दिली नाही हातखोळी करण्याची. अक्षरशः ज्या पद्धतीने एखाद्या कैद्याला बेड्या घालाव्या तशाच पद्धतीनं बेड्या घालण्याचं काम केलंय बॅटरला. गोलंदाजी करत असताना टीम I11 कोणनं फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये आलेत. 7 बॉल मध्ये 35 धावा होत्या. हा बॉल देखील तेवढा सुंदर आणि कितनं टर्निंग पॉइंट आणि खरंच टर्नच केले मॅच मध्ये. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त त्याने 3 रन खर्च केले. कोणती विकेट त्याला मिळाली नाहीये. 6 बॉल आणि 34 धावांची गरज. नेक्स्ट दोन्ही टीम सज्ज राहा. शुकर संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग केले. तुम्ही थोडं वारंवार करा आणि सज्ज राहा. सामना क्षमता क्षणी तुम्हाला उतरायचं मैदानात. सहा चेंडू 34 रन. काल आम्ही बघितलं सी गटातून पहिल्यांदा सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला देवत. त्यानंतर श्रीदत्त 11 भातान जो A पोल मधून क्वालिफाय झाला आणि नंतर इरा 11 कैलासवासी जितू 11 जन्मान नेरी हे A गटातून 2 संघ क्वालिफाय झाले आणि आता यातून एक संघ पुढे क्वालिफाय होईल. आज सुरुवात झाली. अगदी बघितलं सुरुवातीला जय भवानी वाजईपूर जो संघ क्वालिफाय झाला D गटातून परंतु आता असं वाटतंय की मैदानामध्ये I11 कोण संघ त्याच दिशेने वाटचाल करतोय. स्विंग एन मिस. आणखीन एक डॉट. नितीन म्हात्रेनं मागील मॅच मध्ये देखील फारच चांगली गोलंदाजी केली होती. आत्ताही चांगली गोलंदाजी तो करतोय. अपील मागतात विकेट किपर यशवंतच्या पाठी मागून. आणखीन एक डॉट बॉल आलाय. सध्या राहिलेत या मॅच मध्ये फॉर्मॅलिटीज.
बुंगा बैलाचे मालक विजय शेठ पाटील व्यासपीठावर आहेत, त्यांचं स्वागत आम्ही करू. हे नावही गाजतंय सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये, कारण आजकाल असं वाटतं की क्रिकेटची क्रेज थोडी कमी आहे, परंतु बैलगाडा क्षेत्राची क्रेज भरपूर जास्त आहे. चार बॉल डिलिव्हर झालेत या ओव्हरमधील आणि विलाजी सेनारे यांच्याकडून 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचं मनपूर्वक आभार. व्हाईट बॉल इथे आलाय, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. फक्त औपचारिकता त्या मॅच मध्ये राहिले, ते कम्प्लीट होत आहेत फॉर्मॅलिटीज. प्रसन्न हॅपी जर्नी, रात्रीचा प्रवास आहे, चांगला सुखरूप प्रवास करा आणि रत्नागिरी गाजवून या. तुला शुभेच्छा आम्ही तुम्हाला देऊ. आणखीन एक वाईट आलाय. मला वाटतं नितीनला आता जास्त टाइम स्पेंड करण्याची गरजच नाही, कारण मॅच मध्ये डिक्लेअर झालाय सामना. भुंगा बैलाचे मालक विजय शेठ पाटील यांच्याकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलंय. विजय शेठ पाटील तुमचं मनपूर्वक आभार. असंच नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये उंच होत राहा, या तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ. शेवटचा बॉल आता बाकी राहिलाय या सत्राचा. खेचून मारलाय, परंतु उशीर फार झाला या फडक्यानं. वेळ गेली, सत्ता गेली, शहाणपण संपलं आणि हा एंटरटेनमेंट ठरणारा षटकार आलाय. विजय शेठ पाटील यांचा आपण शुभ सन्मान इथे करणार. भुंगा बैलाचे मालक, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. ह्या आपण स्वागत कक्षामध्ये विजय शेठ पाटील